गुड मॉर्निंग सर्वांना जय महाराष्ट्र. जेवढे आपले विद्यार्थी मित्र आहेत त्यांना सर्वांना. आणि आजचा आपला 22 जून मित्रांनो, आज थोडा टेक्निकल इश्यू झाल्यामुळे आपलं आज यूट्यूब लाईव्ह सेशन होऊ शकलं नाही आहे. ठीक आहे, आता तुमच्यापर्यंत आपण तरी आजचं मी जेवढं आपलं 22 जूनचं जेवढं करंट अफेअर आहे, महत्त्वाचे क्वेश्चन्स, ठीक आहे, आणि महत्त्वाच्या न्यूज ज्या आहेत या मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. ठीक आहे, त्या अकॉर्डिंग चला मग आपण आजचं सेशन सुरू करूया. सुरू करण्याच्या अगोदर तुम्हाला काही मी सांगितो की बघा, हा जी 72% जी ऑफ आहे मित्रांनो, तुम्हाला ती अजून एक्सटेंड करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आता ही जी ऑफर आहे तुम्हाला नेवर बिफोर ब्लॉकबस्टर ऑफर 8247च्या कोणत्याही स्टडी मटेरियल, रेल्वे, बँक, SSC, त्यानंतर MPSC कंबाईन, महाभरती, टेस्ट सिरीज वगैरे किंवा व्हिडिओ कोर्सेस तुम्हाला हवे असतील तर तुम्ही 8247.comला व्हिजिट करून Y213 हा कुपन कोड मात्र नक्की यूज करा. आणि 72% ही जी ऑफर आहे तुम्हाला मित्रांनो, ही आता परत वाढून दिलेली आहे 8247ने, त्यामुळे तुम्हाला याचा पुरेपूर फायदा उचलता येईल आणि नक्कीच त्याचा फायदा घ्या. फक्त 28% तुम्हाला कॉस्ट पे करणं आहे कोणत्याही प्रोडक्टवर, वेदर इट इज टेस्ट सिरीज असेल किंवा तुम्हाला ते व्हिडिओ कोर्सेस असतील. ठीक आहे, चला आजचे आपण सेशन बघूया. सेशन सुरू करायच्या अगोदर महत्त्वाचे क्वेश्चन जे आपले आज आपण डिस्कस करणार आहोत आणि त्याचबरोबर महत्त्वाच्या ज्या काही न्यूज असतील आपल्या त्याही आपण डिस्कस करूया. ठीक आहे, चला मग आपण सुरुवात करतो आजच्या लेक्चरला. बघा, आजचा जे आपला पहिला जो क्वेश्चन मी तुम्हाला स्क्रीनवर आणतो मित्रांनो, तर फर्स्ट क्वेश्चनचं तुम्ही मला उत्तर 10 सेकंदाच्या आत सांगायचं आहे. जास्त आपण वेळ क्वेश्चनवर घालणार नाहीत, आपण महत्त्वाच्या न्यूज पहिला डिस्कस करून घेऊया. ठीक आहे, बघा पहिला क्वेश्चन असा आहे की कोणत्या संस्थेने कोळसा खाणींच्या लिलावाकरिता प्रक्रिया सुरू करण्यासाठी कोळसा मंत्रालयासोबत भागीदारी केलेली आहे? त्या संस्थेचं नाव काय हे तुम्हाला 10 सेकंदामध्ये आन्सर करून सांगायचं आहे मित्रांनो. आणि 4 पर्याय तुम्हाला दिले बघा त्यांनी. पहिला आहे भारतीय उद्योग महासंघ CII, बी आहे नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनीज NASSCOM, सी आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री FICCI फिक्की, आणि डी आहे द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, त्याला आपण जो TERI. तर बघा मित्रांनो, तुमचं जे आन्सर या क्वेश्चनचं तुमचं राईट आन्सर जे आहे ते तुमचं सी आहे, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की, आपण त्याला म्हणतो FICCI. बघूया याच्याबद्दल तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो. 18 जून 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्यावसायिक खाणकामांसाठी 41 कोळसा खाणींची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अंतर्गत केंद्र सरकारने केलेल्या घोषणांच्या मालिकेतला हा एक भाग होता मित्रांनो. कोळसा मंत्रालयाने फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की याच्या सहकार्याने या कोळसा खाणींच्या लिलावासाठी प्रक्रिया सुरू केली. आणि कोळसा खाणींच्या वाटपासाठी 2 टप्प्यांची इलेक्ट्रॉनिक लिलाव प्रक्रिया अवलंबली जात आहे. आणि या लिलाव प्रक्रियेत 41 कोळसा खाणी लिलावांसाठी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पूर्णपणे अन्वेषण केलेल्या आणि अंशतः अन्वेषण केलेल्या खाणींचा समावेश आहे मित्रांनो. आणि यामध्ये 4 कोकिंग कोळसा खाणींचा समावेश आहे, ज्या पूर्णपणे अन्वेषण केलेल्या खाणी आहेत. या कोळशाच्या खाणी छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि ओडिसा या राज्यात आहेत. लिलाव प्रक्रिया ही 2 टप्प्यांमधील निविदा, तुम्ही म्हणू शकता निविदा प्रक्रिया असेल, ज्या तांत्रिक आणि आर्थिक बोलींचा समावेश आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. ओके, सो यानुसार पॉईंट हा तुमचा इम्पॉर्टंट आहे. बघा, पहिल्या क्वेश्चनबद्दल मी तुम्हाला सर्व डिटेल एक्सप्लेन केलेली आहे आणि असे मी प्रत्येक क्वेश्चनबद्दल तुम्हाला डिटेल सांगणार आहे. ठीक आहे, जाऊया आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन नंबर 2 जो आहे मित्रांनो आपला, आर्थिक स्थिरता जपण्यासाठी नेमण्यात आलेल्या आर्थिक स्थिरता व विकास परिषद FSDC याच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत? 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत बघा. शक्तिकांत दास, उर्जित पटेल, सी आहे रघुरामजी राजन, डी आहे निर्मला सीतारामन. आणि या क्वेश्चनचं तुमचं उत्तर आहे मित्रांनो, ते आहे तुमचं ए, शक्तिकांत दास आहेत, लक्षात घ्या. भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली तयार केलेल्या आर्थिक स्थिरता विकास परिषद FSDC याच्या उपसमितीने महामारीमुळे उद्भवणाऱ्या आव्हानांमध्ये आर्थिक स्थिरता जपण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी अभ्यास करीत आहे. ओके, सो हा मुद्दा आपला महत्त्वाचा या पॉईंट ऑफ व्ह्यू. त्याच्यामुळे तुमचं आन्सर जे आहे या क्वेश्चनचं ते आहे तुमचं मित्रांनो ए, शक्तिकांत दास. क्वेश्चन नंबर 3 आहे, कोणत्या संरक्षण संस्थेने नवरक्षक या नावाचे PPE परिधान विकसित केलेले आहे? 4 पर्याय आपण बघूया. भारतीय नौदल, बी आहे भारतीय तटरक्षक दल, सी आहे भारतीय हवाई दल आणि डी आहे भारतीय भूदल. सो बघा मित्रांनो, या क्वेश्चनचं तुमचं जे राईट आन्सर आहे की कोणत्या संस्थेने नवरक्षक म्हणजे आपण त्या नावाचे PPE परिधान
विकसित केलं त्याचं तुमचं राईट आन्सर एक आहे भारतीय नौदल. याबद्दल मी तुम्हाला थोडं डिटेलमध्ये सांगतो. भारतीय नौदल किंवा भारतीय नौदलाने नवरक्षक या नावाचे स्वदेशी बनावटीचे PPE परिधान विकसित केलेले आहे, जे उष्ण आणि दमट परिस्थितीत काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अभिनव कापडानुसार किंवा कापडापासून बनविलेले आहे. हे संरक्षण उपकरण सर्जन लेफ्टनंट कमांडर अर्णब घोष यांनी तयार केलेले असून भारत सिल्क बेंगळूर, ग्रीनफील्ड विंड ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कोलकाता, शुअर सेफ्टी इंडिया लिमिटेड वडोदरा, वैष्णवी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड मुंबई आणि स्वप्न तुम्ही बघू शकता बघा स्वप्लस कॉचर मुंबई यांची मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन घेत आहे. ते एकत्रितपणे दरवर्षी 10 लाखाहून अधिक PPE तयार करतात मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे या क्वेश्चनचं तुमचं उत्तर आहे एक. लक्षात घ्या, म्हणजेच भारतीय नौदल. क्वेश्चन नंबर 4 मी तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे बघा. किती कार्यकाळासाठी भारतीय संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद म्हणजे UNSC याचा तात्पुरता सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. किती कार्यकाळासाठी भारताची UNSC याच्या तात्पुरता सदस्य म्हणजे आपण त्याला म्हणतो नॉन परमनंट मेंबर म्हणून निवड करण्यात आलेली आहे. कमेंट करून आन्सर सांगा. 4 पर्याय दिले बघा. 3 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष आणि 1 वर्ष. सो या क्वेश्चनचं राईट आन्सर तुमचं आहे मित्रांनो 2 वर्ष. लक्षात घ्या, कारण दर 2 वर्षांनी संयुक्त राष्ट्रसंघ जे आहे 10 देशांची नियुक्ती करते नॉन परमनंट कंट्री म्हणून. आणि वर्ष 2021-22 या 2 वर्षाच्या कार्यकाळासाठी आशिया प्रशांत प्रदेशातून संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद UNSC याचा नवनियुक्त तात्पुरता सदस्य म्हणून भारताची निवड केलेली आहे. आणि ही भारताची, लक्षात घ्या, ही भारताची पदासाठी 8वी वेळ आहे. या व्यतिरिक्त आयर्लंड, मेक्सिको आणि नॉर्वे यांची देखील UNSCचा तात्पुरता सदस्य म्हणून निवड झालेली आहे मित्रांनो. लक्षात घ्या. ओके, सो जाऊया. आणि भारताला एकूण जे मतं मिळाली याच्यामध्ये लक्षात घ्या, एकूण 100 म्हणजे कमीत कमी 128 मतं लागतात, पण भारताला याच्यामध्ये 184 मतं मिळालेली आहेत मित्रांनो. लक्षात घ्या, 193 देशांमधून 194 मतं यांना मिळालेली आहेत. सो पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. ओके, चला जाऊया मग पुढच्या क्वेश्चनला. पुढचा क्वेश्चन बघा मित्रांनो 5 नंबरचा. कोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय सार्वजनिक वित्त व धोरण संस्था NIPF याच्या अध्यक्षपदावर नेमणूक करण्यात आलेली आहे? कोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय सार्वजनिक वित्त व धोरण संस्था NIPF याच्या अध्यक्षपदावर नेमणूक करण्यात आलेली आहे? 4 पर्याय आहेत बघा. पहिला आहे दुव्वरी सुब्बाराव, BI विरल आचार्य, CI बिमल जालान, DI उर्जित पटेल. आणि याचं जे तुमचं राईट आन्सर आहे मित्रांनो ते आहे तुमचं D उर्जित पटेल. भारतीय रिझर्व्ह बँक RBI याचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांची दिल्लीतल्या राष्ट्रीय सार्वजनिक वित्त व धोरण संस्था NIPF याच्या अध्यक्षपदावर नेमणूक करण्यात आलेली आहे. ठीक आहे, त्यामुळे तुमचं या क्वेश्चनचं उत्तर आहे D उर्जित पटेल. पुढचा क्वेश्चन मी तुम्हाला देतोय. क्वेश्चन नंबर 6 बघा. नेपच्यून ग्रहाच्या ट्रायटन चंद्राचा शोध घेण्यासाठी नासा संस्थेच्या नियोजित मोहिमेचे नाव काय आहे? 4 पर्याय दिले बघा त्यांनी. पहिला आहे ट्रायटन, B आहे ट्रायडंट, C आहे ट्रायो आणि D आहे नेपच्यून ट्रायो. सो या क्वेश्चनचं राईट उत्तर तुमचं B आहे मित्रांनो. नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा नैसर्गिक चंद्र असलेल्या ट्रायटन, ठीक आहे लक्षात घ्या, ट्रायटनचा शोध घेण्यासाठी नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन नासा ही अमेरिकेची संस्था ट्रायडंट मोहीम राबवणार आहे. त्यामुळे तुमचं याचं जे आन्सर आहे या क्वेश्चनचं हे तुमचं C आहे मित्रांनो, सॉरी B आहे ट्रायडंट. ओके, सो पुढचा क्वेश्चन तुम्हाला व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन कमिंग टू यू ऑन युअर स्क्रीन. क्वेश्चन नंबर 7 बघा. मग किर्गिस्तान देशाच्या पंतप्रधानपदी कोणत्या व्यक्तीची नेमणूक झालेली आहे? 4 पर्याय. मुखमेतकली अबिल गाझवी, B आहे सफर इझाको, C आहे कुपात केप बोरोनो आणि D आहे सोरोदनबे जिनबेको. क्वेश्चन नंबर 7 याचं राईट आन्सर आहे तुमचं कुबातबेक बोरोनो यांची किर्गिस्तान देशाच्या पंतप्रधानपदी नेमणूक झालेली आहे. मुखमेतकली अबिद गाझी यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो. त्यामुळे याचं उत्तर जे आहे तुमचं ते C आहे. पुढचा क्वेश्चन मी तुम्हाला स्क्रीनवर आणतोय बघा.
क्वेश्चन नंबर 8 बघा, मुंबईतल्या ICU खाटांची संख्या सतत जाणून घेण्यासाठी तयार केलेल्या ॲपचे नाव काय? वेंटिबेट्स, मुंबई वेंटी, एअर ICU, एअर वेंटी. याचं राईट आन्सर तुमचं डी आहे, एअर वेंटी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतल्या खासगी व सरकारी रुग्णालयांमधील उपलब्ध इंटेन्सिव्ह केअर युनिट ICU खाटांची आणि व्हेंटिलेटरची संख्या सतत जाणून घेण्यासाठी ॲप तयार केलेले आहे आणि त्याला एअर व्हेंटी या नावाने हे नाव त्यांना देण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुमचं उत्तर जे आहे ते डी आहे, एअर वेंटी. ठीक आहे. सो पुढचा क्वेश्चन आपण डिस्कस करूया स्क्रीनवरच. क्वेश्चन नंबर 9 बघा, ICICI बँकेने सादर केलेल्या परवडणाऱ्या गृहनिर्माण कर्ज उत्पादनाचे नाव काय? ICICI बँकेने सादर केलेल्या परवडणाऱ्या गृहनिर्माण कर्ज उत्पादनाचे नाव काय? 4 पर्याय आहेत. पहिला आहे सुगम, B आहे सरळ, C आहे आसान, D आहे सहज. क्वेश्चन नंबर 9 आणि याचं जे तुमचं आन्सर आहे ते आहे बी तुमचं मित्रांनो, सरळ. याचं करेक्ट उत्तर आहे बघा. ICICI होम फायनान्स या संस्थेने सरळ या नावाने परवडणारे गृहनिर्माण कर्ज उत्पादन सादर केले असून या उपक्रमाअंतर्गत कर्ज 7.98% सुरू होणाऱ्या व्याजदराने कर्ज दिले जाणार असणार. ठीक आहे, म्हणजे आहे. सो त्यामुळे तुमचं याचं जे राईट आन्सर आहे ते तुमचं बी आहे, सरळ. पुढचा क्वेश्चन आपण डिस्कस करूया. क्वेश्चन नंबर 10, जागतिक सिकल सेल दिन कधी साजरा केला जातो? पर्याय आहेत बघा तुम्हाला, 19 जून, 20 जून, 18 जून, 16 जून. जागतिक सिकल सेल दिन कधी साजरा केला जातो? तर याचं तुमचं अचूक उत्तर आहे मित्रांनो ते 19 जून. एक तुमचं अचूक उत्तर आहे बघा याच्यामध्ये. सिकल सेल रोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी शासकीय स्वयंसेवी संस्था आणि इतर आरोग्य संस्थांच्या सहकार्याने दरवर्षी 19 जून रोजी जागतिक सिकल सेल दिन साजरा केला जातो. सिकल सेल रोगांमध्ये लाल रक्तपेशी शरीराच्या विविध भागात पुरेसा ऑक्सिजन वायू वाहून नेण्यास असमर्थ असतात आणि त्या चंद्रकोर आकारात असतात मित्रांनो. त्याच्यामुळे या क्वेश्चनचं तुमचं राईट आन्सर जे आहे ते आहे तुमचं 19 जून. बघा तुम्हाला मी हा पॉईंट जो आहे आजच्या आपण डिस्कशनमध्ये पण कव्हरअप करणार आहोत. आणि आता पुढे आपले महत्त्वाचे क्वेश्चन आपण एकदा तिचे आपण बघितले पहिले सुरुवातीचे 10 क्वेश्चन. या सेशनच्या शेवटी देखील आपण 10 क्वेश्चन बघणार आहोत. त्यामुळे सेशन तुम्ही शेवटीपर्यंत जरूर बघा. आता महत्त्वाच्या ज्या काही आपल्या न्यूज आहेत त्याच्याकडे आपण एक नजर टाकूया मित्रांनो. चला जाऊया आपण आपल्या महत्त्वाच्या न्यूजकडे. पहिला पॉईंट आहे सत्यभामा पोर्टलबद्दल त्यांनी विचारलेलं आहे बघा. केंद्रीय खाण मंत्रालयाने सत्यभामा म्हणजे खनिकर्म प्रगतीमध्ये खाणीकर्म जो प्रगती आहे त्याच्यामध्ये आत्मनिर्भर भारत विज्ञान व तंत्रज्ञान योजना हे पोर्टल जे आहे सुरू केलेलं आहे बघा. सत्यभामा हे पोर्टल सुरू केले केंद्रीय खाण मंत्रालयाने. खाण आणि खनिज क्षेत्रात संशोधन आणि विकासात प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रम योजनेची कार्यक्षमता आणि परिणामकारकता वाढवण्यासाठी हे सुरू केलेले आहे मित्रांनो. आणि त्यानंतर पुढचा पॉईंट याच्यामध्ये असा आहे की विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रम योजनेअंतर्गत खाण मंत्रालयाने लागू केलेल्या भूविज्ञान, खनिज उत्खनन, खाण व संबंधित क्षेत्रातील संशोधन, खनिज प्रक्रिया, इष्टतम उपयोग आणि देशातील खनिज स्रोतांच्या संवर्धनास प्रोत्साहन देते मित्रांनो. ठीक आहे. आणि त्याचबरोबर नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर NIC द्वारे पोर्टलची रचना, विकसित आणि अंमलबजावणी केली गेली आहे. आणि हे पोर्टल NITI आयोगाच्या दर्पण पोर्टलवर देखील एकत्रित केले गेले आहे. ठीक आहे. सो त्यामुळे हा मुद्दा तुमचा अतिशय महत्त्वाचा आहे. जाऊया आपण पुढच्या पॉईंटकडे. सिकल सेल डिसीजबद्दल मी तुम्हाला आज एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. तुम्हाला सायन्स अँड टेकवर किंवा सायन्स विज्ञानाच्या एखाद्या सेक्शनवर तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये. सिकल सेल हा रक्तातील एक लाल रक्तपेशींचा रोग आहे मित्रांनो. प्रामुख्याने बालकांमध्ये व क्वचित प्रसंगी वयस्कांमध्येही हा रोग आढळतो. मध्य भारतात काही विशेष जाती जमातीत हा रोग प्रामुख्याने आढळतो. हा रोग अनुवांशिक परंपरेचा आहे. पुरातन काळात मलेरिया या रोगापासून बचाव करण्यासाठी मानवाच्या जनुकांमध्ये काही बदल झालेत. आपल्या पेशींमध्ये गुणसूत्रांची जनुक ज्यात स्थित असतात असे क्रोमोझोम जोडी असते. एक आईकडून गुणसूत्र येते तर दुसरे पित्याकडून येते. सो एका गुणसूत्रातील जनुकात बदल झाल्यास मलेरियापासून बचाव होतो. परंतु असा बदल झालेला दुसराही गुणसूत्र
असल्यास मात्र रोगच उत्पन्न होतो. एक गुणसूत्र बदललेले की त्याला ट्रेट किंवा कॅरियर असे म्हणतात. ठीक आहे, त्यामुळे लक्षात घ्या. पुढचा पॉईंट बघा मग याच्यामधला, मध्य भारतातील काही विशिष्ट जातींमध्ये व जमातींमध्ये या ट्रेटचे प्रमाण 30 ते 40% आहे. ट्रेट असणाऱ्या पुरुष व महिलांमधील संयोगातून 2 ट्रेट एकत्र येतात व संततीत रोग उत्पन्न होतो. अर्थात असे प्रत्येक वेळेस न घडता प्रत्येक गर्भधारणेत अशी शक्यता 25% असते. जगातील इतरही देशांमध्ये हा रोग आढळतो मित्रांनो. आफ्रिका खंड, युरोपमधील भूमध्य सागराच्या अवतीभोवतीचे देश आणि अमेरिकेतील स्थलांतरित आफ्रिकन लोक व मूळचे रेड इंडियन्स व हिस्पॅनिक्समध्ये हा रोग दिसून येतो. भारतातील सिकल सेलचा रोग जगाच्या इतर भागातील रोगापेक्षा कमी तीव्रतेचा असतो. ठीक आहे, सो लक्षात घ्या. पुढचा अजून पॉईंट याच्यामधला असा आहे मित्रांनो, विकृत रक्तपेशी याच्यामध्ये काय असते बघा. लाल रक्तपेशी या आपण श्वासाद्वारे घेतलेल्या प्राणवायूद्वारे शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत ते पोचतात. आपण श्वास न घेता फार काळ राहू शकत नाही. त्याचप्रमाणे लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी झाल्यास शरीरातील प्रत्येक अवयव हा लवकरच थकतो, कारण त्याला आवश्यकते एवढा प्राणवायूचा पुरवठा होऊ शकत नाही. आणि लाल रक्तपेशी सामान्य व्यक्तीमध्ये 3 ते 6 महिने जगते. त्यामुळे हिमोग्लोबिन नावाचे लाल संयुक्त असते, ते प्राणवायूला धरून ठेवते. लाल रक्तपेशी ही थाळीसारखी असते व एखादे मऊ रबर जसे वाकडे तिकडे होऊ शकते, त्यामुळे पिळवट्याला जाऊ शकते. आणि तसेच ही रक्तपेशी आपल्या बारीक सारीक रक्तवाहिन्यांपासून किंवा वाहिन्यांमधून आपला आकार वाकडा तिकडा करून निसटतेने व पेशीपर्यंत पोहोचते. जसा एखादा लहान चपळ मुलगा बारीक फटीतून अंग काढत निघतो त्या अकवाडी. ठीक आहे. सो सिकल रुग्णांमध्ये हिमोग्लोबिनमध्ये दोन दोष उत्पन्न होतात, त्यामुळे ते रबराप्रमाणे मऊ न राहता कडक होते. त्यामुळे लाल रक्तपेशींचा आकार बदलतो, ती कोयत्याप्रमाणे होते. म्हणजे सिकल म्हणजे कोयता. हा कडक कोयता रक्तवाहिन्यांमधील बारीक छिद्रातून बाहेर पडू शकत नाही. ती वाहिनी ब्लॉक करून टाकतो, त्यामुळे तो अवयव हळूहळू निकामी होतो. तेथे खूप जास्त प्रमाणात वेदना निर्माण होतात. ज्या अवयवात रक्तवाहिन्यांचे जाळे एक प्रकारे जास्त तिथे जास्त त्रास होतो. उदाहरणार्थ यकृत म्हणजे लिव्हर, प्लीहा किंवा पानथरी, प्लीस, फुफ्फुसे, हाडे इत्यादी ही विकृत रक्तपेशी लवकरच नष्ट होते मित्रांनो. त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होऊ लागते. बाळांमध्ये या आजाराची लक्षणे कशी असतात, ठीक आहे, त्या अकॉर्डिंग. सो भारतामध्ये दक्षिण गुजरात, उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पश्चिम ओडिशामध्ये हे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येते. 2008 मध्ये UN जनरल असेंब्लीने सार्वजनिक आरोग्य समस्या आणि जगातील सर्वात अनुवांशिक रोगांपैकी एक म्हणून ओळखले जाते. सो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सिकल सेलविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक सिकल सेल दिन दरवर्षी 19 जून रोजी साजरा केला जातो. पुढचा पॉईंट बघा. मग पुढचा महत्त्वाचा आपला आता न्यूज आपण बघूया. पंतप्रधान स्वनिधी योजना काय आहे बघूया आपण. पंतप्रधान स्वनिधी योजना, PM स्वनिधी हा गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने 1 जून 2020 रोजी सुरू केला. कोविड-19 लॉकडाऊनमुळे विपरीत परिणाम झालेल्या रस्त्यांवर विक्रेत्यांना त्यांचे जीवनमान उरकवण्यासाठी परवडणारे वर्किंग कॅपिटल लोन देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत विक्रेत्याला ₹10,000 मिळतील, जे एका वर्षाच्या कार्यकाळात मासिक हप्त्यांमध्ये परतफेड त्याला करावी लागेल. कर्जाची वेळेवर किंवा लवकर परतफेड केल्यावर दरमहा 60% व्याज अनुदान तिमाही आधारावर थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल. कर्जाची लवकर परतफेड केल्यास दंड आकारला जाणार नाही. गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली सिडबी PM विनिधी योजना राबवेल. मायक्रो आणि स्मॉल एंटरप्राइजेससाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट म्हणजे CGTMSE च्या माध्यमातून कर्ज देणाऱ्या संस्थांना पत हमीचे व्यवस्थापन देखील केले जाऊ शकते. ठीक आहे. सो आपण सर्व आजचे महत्त्वाचे मुद्दे आपण डिस्कस केले मित्रांनो. आता आपण एक महत्त्वाच्या क्वेश्चन्सकडे आपण नजर टाकूया. जसं सुरुवातीला आपण क्वेश्चन नंबर 1 ते क्वेश्चन नंबर आपण 10 बघितले. आता क्वेश्चन नंबर 11 पासून
क्वेश्चन नंबर तुम्हाला मी आता 20 देणार आहे मित्रांनो. बघा, सो 20 नंबरचा क्वेश्चन मी ऑलरेडी तुम्हाला स्क्रीनवर आणलेला आहे. आता तुम्हाला या क्वेश्चनचं अचूक उत्तर काय ते तुम्हाला द्यायचं आहे. 10 सेकंद आपण प्रत्येक क्वेश्चनला घेणार आहोत. ऑलरेडी मी तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे स्क्रीनवर, त्याचं उत्तर तुम्ही आता अचूक सांगायचं आहे पटापट, विलंब न लावता. ठीक आहे. सो बघा, पहिला क्वेश्चन काय आहे मित्रांनो, मग आपला आजचा 2020 साली जागतिक निर्वासित दिनाची संकल्पना काय आहे. 4 पर्याय त्यांनी तुम्हाला दिले. बघा, एव्हरी ॲक्शन काउंट्स. ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे. दुसरा आहे वी स्टँड टुगेदर विथ रेफ्युजीज. सी आहे होप. डी आहे विथ करेज. लेट अस ऑल कंबाईन. आणि तुमचं याचं अचूक उत्तर आहे ए मित्रांनो, एव्हरी ॲक्शन काउंट्स. दरवर्षी 20 जून रोजी जागतिक निर्वासित दिन पाळला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात 2020 साली जागतिक निर्वासित दिन एव्हरी ॲक्शन काउंट्स या संकल्पनेखाली साजरा करण्यात आला. निर्वासितांची दुर्दशा आणि त्यांच्या हक्कांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस पाळला जातो. निर्वासितांच्या स्थितीशी संबंधित संयुक्त राष्ट्रसंघ करारनामा 1951 साली स्वीकारला आणि 22 एप्रिल 1954 रोजी तो अंमलात आला होता. सो त्यामुळे हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. पुढचा क्वेश्चन आपला आहे मित्रांनो. बघा, तुम्हाला स्क्रीनवर आणतोय मी. प्रोफेशनल रिस्क मॅनेजर्स इंटरनॅशनल असोसिएशन यांचे प्रमुख म्हणून कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रोफेशनल रिस्क मॅनेजर्स इंटरनॅशनल असोसिएशन याचे प्रमुख म्हणून कोणत्या व्यक्तीला नियुक्त करण्यात आलेले आहे. 4 पर्याय तुम्हाला दिले. बघा, पहिला आहे रॉन विटवर्थ. बी आहे निराकार प्रधान. सी आहे जुडी बोनॉर्स. डी आहे मोहित अग्रवाल. क्वेश्चन नंबर 12 आहे मित्रांनो. याचं राईट उत्तर तुमचं बी आहे निराकार प्रधान. डॉक्टर निराकार प्रधान यांची नॉर्थ फील्ड म्हणजे आपण त्याला म्हणतो मिनेसोटा येथे असलेल्या प्रोफेशनल रिस्क मॅनेजर्स इंटरनॅशनल असोसिएशन PRMIA याचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. सो याचा राईट आन्सर तुमचं काय मित्रांनो, बी आहे निराकार प्रधान. लक्षात. पुढचा क्वेश्चन आपण डिस्कस करूया. कोणत्या देशात फुटबॉलची महिला आशियाई चषक 2022 ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. 4 पर्याय आहेत. बघा, म्यानमार, बांगलादेश, थायलंड, भारत. कोणत्या देशात फुटबॉलची महिला आशियाई चषक 2022 ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. 4 पर्याय, म्यानमार, बांगलादेश, थायलंड आणि भारत. बघा, याचं जे राईट आन्सर तुमचं आहे मित्रांनो ते भारत आहे. डी. लक्षात घ्या, डी इज द करेक्ट आन्सर. फुटबॉलची महिला आशियाई चषक 2022 ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाणार आहे. आशियाई फुटबॉल महासंघाच्या AFC महिला समितीने हा निर्णय घेतलेला आहे. पुढच्या प्रश्नाला आपण डिस्कस करूया. क्वेश्चन नंबर 14 बघा, कोणत्या संस्थेने प्रकल्पांसंबंधित प्रस्तावांना डिजिटलरित्या सादर करण्यासाठी सत्यभामा व्यासपीठ तयार केले. 4 ऑप्शन बघा, राष्ट्रीय नवसंशोधन प्रतिष्ठान. बी आहे भारतीय उद्योग संस्था संघ CII. सी आहे फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की. डी आहे राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्र. क्वेश्चन नंबर 14 याचं तुमचं राईट उत्तर डी आहे मित्रांनो, राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्र. केंद्रीय कोळसा खाण आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते दिनांक 15 जून 2020 रोजी खाण मंत्रालयाच्या अंतर्गत सत्यभामा खनिज प्रगतीमध्ये आत्मनिर्भर भारतासाठी विज्ञान व तंत्रज्ञान योजना उर्फ सत्यभामा या संकेतस्थळ आधारित व्यासपीठाचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय माहिती केंद्र NIC आणि खाण माहिती विभागाद्वारे व्यासपीठाची रचना, विकास आणि अंमलबजावणी करण्यात आलेली असून हे व्यासपीठ प्रकल्पांवर ऑनलाईन लक्ष ठेवण्यासोबतच वैज्ञानिक ऑब्लिक संशोधकांकडून सादर केलेले संशोधनाचे प्रस्ताव आणि त्यासाठी दिलेला निधी किंवा अनुदान वापरण्यास परवानगी देते. संशोधक यावर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रकल्पांचे प्रगती अहवाल आणि अंतिम तांत्रिक अहवाल देखील सादर करू शकतात. ठीक आहे. सो या क्वेश्चनचं तुमचं उत्तर जे आहे ते डी आहे, राष्ट्रीय माहितीशास्त्र केंद्र. नेक्स्ट क्वेश्चन आपला बघा, कोणती भारतीय कंपनी 11 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल हा टप्पा गाठणारी पहिली कंपनी ठरली.
महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा, रिलायन्स इंडस्ट्रीज, फ्लिपकार्ट. त्या कंपनीचं नाव काय? रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 11 लक्ष कोटी रुपयांचा बाजार. बघा याचा आन्सर आहे तुमचं सी, रिलायन्स इंडस्ट्रीज. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड 11 लक्ष कोटी रुपयांच्या बाजार भांडवलाचा टप्पा गाठणारी पहिली कंपनी ठरलेली आहे. ठीक आहे. सो यामुळे हा मुद्दा तुमचा महत्त्वाचा आहे. पुढचा क्वेश्चन नंबर आपण बघतोय 16. कोणत्या संस्थेने कोविड-19 विषाणूच्या तपासणीसाठी भारतातली पहिली आय लॅब, इन्फेक्शियस डिसीज डायग लॅब तयार केलेली आहे? 4 पर्याय आहेत बघा. जैवतंत्रज्ञान विभाग, बी आय विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, सी महिला व बाल विकास मंत्रालय आणि डी मनुष्यबळ विकास मंत्रालय. कोणत्या संस्थेने कोविड-19 विषाणूच्या तपासणीसाठी भारतातली पहिली आय लॅब, इन्फेक्शियस डिसीज डायग लॅब तयार केली? 4 पर्याय. पहिला जैवतंत्रज्ञान विभाग, बी विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, सी आहे महिला व बाल विकास मंत्रालय, डी आहे मनुष्यबळ विकास मंत्रालय. सांगा उत्तर काय? याचा करेक्ट उत्तर तुमचा ए आहे मित्रांनो, जैवतंत्रज्ञान विभाग. इन्फेक्शियस डिसीज डायग लॅब, आय लॅब ही भारतातली पहिली फिरती कोविड-19 तपासणी प्रयोगशाळा तयार करण्यात आलेली आहे. ही प्रयोगशाळा आंध्र प्रदेश मेडटेक झोन AMTZ यांच्या भागीदारीने जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाने तयार केलेली आहे. तो त्यामुळे तुमचं उत्तर जे आहे ते या क्वेश्चनचं तुमचं राईट आन्सर होतं मित्रांनो, ते ए. नेक्स्ट क्वेश्चन मी तुम्हाला स्क्रीनवर देतोय. क्वेश्चन नंबर 17. कोणत्या व्यक्तीने वर्ल्ड स्टार्स शारजा हा ऑनलाईन बुद्धिबळ अजिंक्यपद 2020 ही स्पर्धा जिंकली? 4 पर्याय. पेंटाला हरिकृष्ण, बी आय शाक्रियार मामेदारोह, सी आय रॅडोस्का वोस्तासेक आणि डी आय रुस्तम कासिमद झानोव. क्वेश्चन नंबर 17. याचं राईट आन्सर तुमचं बी आहे मित्रांनो, शाक्रियार मामेदारोव. अझरबैजानचे शाक्रियार मामेदारोव या बुद्धिबळपटूने वर्ल्ड स्टार्स शारजाह ऑनलाईन बुद्धिबळ अजिंक्यपद 2020 ही स्पर्धा जिंकलेली आहे. ओके. पुढचा क्वेश्चन नंबर 18. कोणत्या संस्थेने इंडिया आयडिया समिट 2020 हा कार्यक्रम आयोजित केला? कोणत्या संस्थेने इंडिया आयडिया समिट 2020 हा समिट कार्यक्रम आयोजित केला? 4 पर्याय. अमेरिका भारत व्यवसाय परिषद, ब्रिटन भारत व्यवसाय परिषद, फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज फिक्की, डी आय राष्ट्रीय सॉफ्टवेअर व सेवा कंपनी संघ नॅस्कॉम. सो या क्वेश्चनचं तुमचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे तुमचं एक, अमेरिका भारत व्यवसाय परिषद. 21-22 जून 2020 रोजी अमेरिका भारत व्यवसाय परिषद या संस्थेने इंडिया आयडिया समिट 2020 हा कार्यक्रम आयोजित केला. या बैठकीत भूराजकीय या विषयावर चर्चा करण्यात आली होती. सो त्यामुळे तुमचं या क्वेश्चनचा आन्सर 1 आहे. आणि क्वेश्चन नंबर आपण पुढचा घेतोय. क्वेश्चन नंबर 19. कोणत्या संस्थेने हिमालयाच्या मध्यभागी आढळणाऱ्या औषधी वनस्पतींसाठी इन्फ्युजन तंत्रज्ञान विकसित केले? 4 ऑप्शन आहेत बघा. भारतीय विज्ञान संस्था बंगळूर, वाडिया हिमालय भूशास्त्र संस्था, भारतीय तंत्रज्ञान संस्था मंडी, डी आय भारतीय अंतराळ संशोधन संस्था. आणि याचं राईट आन्सर तुमचं आहे मित्रांनो या क्वेश्चनचं TIC भारतीय तंत्रज्ञान संस्था मंडी. लक्षात घ्या. सो भारतीय तंत्रज्ञान संस्था मंडी या संस्थेच्या संशोधकांनी हिमालयाच्या मध्यभागी आढळणाऱ्या औषधी वनस्पतींसाठी इन्फ्युजन तंत्रज्ञान विकसित केलेले असून हे तंत्रज्ञान या प्रदेशात राहणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे शाश्वत साधन म्हणून उपयोगात आहे. लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं उत्तर जे आहे ते सी आहे. आणि पुढचा आपण क्वेश्चन बघूया. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. आजचा आपण बघा सेशनचा लास्ट क्वेश्चन आपण बघूया मित्रांनो. लास्ट क्वेश्चन ऑफ द सेशन. कोणत्या संस्थेने गुवाहाटीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या सहकार्याने व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया VTM टेस्ट किट विकसित केलेली आहे? 4 पर्याय. RR ॲनिमल हेल्थ केअर लिमिटेड, BI गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, CI यापैकी नाही आणि DI A आणि B. ठीक आहे. सो या क्वेश्चनचा तुमचा राईट आन्सर आहे मित्रांनो ते DI A आणि B. कोविड-18 विषाणूच्या संसर्गाच्या निदानासाठी RR ॲनिमल हेल्थ केअर लिमिटेड आणि गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने गुवाहाटीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था IIT इथल्या संशोधकांनी स्वस्त अशा 3 वेगवेगळ्या टेस्ट किट म्हणजेच तपासणी संच विकसित केलेले आहेत. त्यामध्ये व्हायरल ट्रान्सपोर्ट मीडिया VTM किट, RT-PCR
किट आणि RNA आयसोलेशन किटचा समावेश आहे. त्यामुळे तुमचं या क्वेश्चनचं जे आन्सर आहे मित्रांनो, हे तुमचं D, A आणि B तुमचं करेक्ट आहे. ठीक आहे. सो बघा, आजचे आपण सर्व महत्त्वाचे क्वेश्चन, महत्त्वाच्या न्यूज आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे मित्रांनो. आजचं आपण जे लेक्चर आहे ते आपण इथं थांबूया. आणि त्या अगोदर तुम्हाला सांगतो की 72% फ्लॅट ऑफर आहे अड्डा फुशनच्या कोणत्याही स्टडी मटेरियलवर तुम्हाला ही एक्सटेंड केलेली आहे तुमच्यासाठी खास. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला समजा MPSC कंबाईंड राज्यसेवाचा कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल किंवा तुम्हाला महाभरतीचा क्रॅश कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल मित्रांनो, तर तुम्ही 72% डिस्काउंटचा लाभ घेऊ शकता. आणि त्यासाठी addadofusion.com व्हिजिट करा. Y213 जो रेड पट्टीमध्ये तुम्हाला राईट साईडला वरती जो टॉपला कुपन कोड आहे Y213 हा मात्र यूज करा, बिलकुल विसरू नका. हा कोड अप्लाय करा तरच तुम्हाला 72% डिस्काउंट मिळेल मित्रांनो कोणत्याही प्रोडक्टवर. ठीक आहे. चला मग आजचा आपण सेशन इथं थांबूया मित्रांनो. चॅनलला लाईक, कॉमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र बिलकुल विसरू नका. सो जय हिंद आणि जय महाराष्ट्र.